परीक्षा संपल्या की सगळ्याच विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो की पुढे काय. कारण हाच निर्णय आपल्या भविष्याची दिशा ठरवणार असतो. आज आपण ह्याच महत्त्वाच्या प्रश्नाचं एक अत्यंत प्रभावी उत्तर शोधणार आहोत. हो, हाच तो प्रश्न. 10वी किंवा 12वी नंतर पुढे काय करायचं? करिअरसाठी कोणता मार्ग निवडायचा जो आपल्याला यशस्वी बनवेल? हा प्रश्न अनेकांना पडतो. चला, तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर ह्या प्रश्नाचं एक उत्तम आणि ठोस उत्तर म्हणजे ITI, म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था. इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळत, तर आजच्या आधुनिक जगासाठी जे आवश्यक आहे ते प्रॅक्टिकल कौशल्य मिळतं. बघा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सुद्धा हेच सांगतायत. जागतिकीकरण आणि टेक्नॉलॉजीमुळे जग इतक्या झपाट्याने बदलतंय की अशा परिस्थितीत फक्त पदवी घेऊन चालणार नाही. खरं तर रोजगार मिळवून देणारं प्रत्यक्ष कौशल्य शिकणं खूप गरजेचं झालं आहे. आणि ITI प्रणालीला स्किल इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र यांसारख्या मोठ्या सरकारी योजनांचा थेट पाठिंबा आहे. याचाच अर्थ काय? तर हे प्रशिक्षण केवळ विश्वासार्ह नाही, तर आपल्या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ठीक आहे, पण मग प्रश्न येतो की ITI मध्ये नेमकं काय शिकायला मिळतं आणि हे शिक्षण इतकं खास का आहे? यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ITI मध्ये तब्बल 70% भर हा प्रॅक्टिकल म्हणजे हँड्स ऑन प्रशिक्षणावर असतो. म्हणजे इथे केवळ थिअरी शिकवली जात नाही, तर स्वतः काम करून शिकण्याची संधी मिळते. आणि केवळ 30% भाग हा थिअरीचा असतो. आणि हे शिक्षण आपल्यापासून लांब नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात कमीत कमी एक याप्रमाणे तब्बल 419 शासकीय ITI आहेत. म्हणजे दर्जेदार तांत्रिक शिक्षण अगदी आपल्या जवळ उपलब्ध आहे. इथे प्रत्येकाच्या आवडीनुसार निवड करण्यासाठी 83 पेक्षा जास्त वेगवेगळे ट्रेड्स उपलब्ध आहेत. यामध्ये इंजिनिअरिंगपासून ते नॉन इंजिनिअरिंगपर्यंत अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. म्हणजे प्रत्येकाला आपल्या आवडीचं क्षेत्र निवडता येतं. आणि ही संधी किती मोठी आहे याचा अंदाज या आकड्यावरूनच येतो. आपल्या राज्यातल्या शासकीय ITI मध्ये दरवर्षी जवळपास 1 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. केवढा मोठा आकडा आहे हा? बरं, ITI केवळ शिक्षणच देत नाही, तर त्यासोबत अनेक फायदेही देतं. जसं की सर्व पात्र विद्यार्थ्यांना दर महिन्याला 500 रुपये विद्यावेतन मिळतं. काही पात्र विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफी आहे. 2 वर्षांचा कोर्स पूर्ण झाल्यावर 12वीच्या समकक्ष प्रमाणपत्र मिळतं. इतकंच नाही, तर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची संधीसुद्धा मिळते. आणि या सगळ्यासोबत कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव म्हणजेच OJT आणि आधुनिक वर्कशॉपसारख्या सुविधा तर आहेतच. पण या प्रशिक्षणाचा खरा आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यातून मिळणाऱ्या संधी. हे प्रशिक्षण खऱ्या अर्थाने नोकरी आणि शिकाऊ उमेदवारीमध्ये कसं बदलतं ते आता पाहूया. शिकाऊ उमेदवारी म्हणजेच अप्रेंटिसशिप ही ITI नंतर मिळणारी एक सुवर्ण संधी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर यात विद्यार्थी थेट कंपनीमध्ये काम करतो, नवीन तंत्रज्ञान शिकतो आणि त्यासोबतच त्याला दरमहा विद्यावेतन म्हणजे स्टायपेंडही मिळतो. म्हणजे शिकता शिकता कमवा. आणि हे चित्र तर बघा, महाराष्ट्रात जवळपास 25,000 कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी तब्बल 70,000 जागा उपलब्ध आहेत. गंमत म्हणजे ही संख्या ITI मधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे. याचा सरळ अर्थ होतो की प्रत्येक उत्तीर्ण उमेदवाराला संधी नक्कीच उपलब्ध आहे. ITIच्या प्रशिक्षणाचा दर्जा किती उत्तम आहे हे या कंपन्यांच्या नावांवरूनच कळतं. टाटा मोटर्स, महिंद्रा, सिमेन्स, मारुती सुझुकी यांसारख्या अनेक मोठ्या आणि नामांकित कंपन्यांसोबत थेट करार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम ठिकाणी काम शिकण्याची संधी मिळते. आता हे सगळं ऐकून वाटेल की प्रवेश प्रक्रिया खूप किचकट असेल, पण थांबा, तसं अजिबात नाहीये. सुदैवाने ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक आहे. चला ती समजून घेऊया. आणि इथे एक अभिमानाची गोष्ट सांगायलाच हवी की ITIसाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करणारं आपलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सोपेपणा आला आहे. ही प्रक्रिया बघा, फक्त 4 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा. त्यानंतर आपल्या जवळच्या ITI मध्ये जाऊन कागदपत्र तपासून घ्यायची. तिसऱ्या टप्प्यात आपल्या आवडीचे ट्रेड्स आणि ITI यांचा पसंतीक्रम द्यायचा.
आणि चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात आपल्याला मिळालेल्या जागेवर जाऊन प्रवेश निश्चित करायचा. बस, एवढं सोपं आहे. अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या अधिकृत वेबसाईटला admission.dvt.gov.in इथे भेट देता येईल. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती पुस्तिका सुद्धा मिळेल. आणि शेवटी संचालनालयाचा हा संदेशच खूप काही सांगून जातो. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं, यासाठी त्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहेत. तर मग पारंपरिक वाटांपेक्षा थोडं वेगळा विचार करून स्वतःच्या हातांनी आणि कौशल्याने आपलं भविष्य घडवण्याची ही एक उत्तम संधी आहे, नाही का? विचार नक्की करा.